नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. रायगडच्या तामिनी घाटात शाळेची बस उलटली. भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, 55 जखमी. मनोज जरांगे पाटील यांनी लुटला लेझिम खेळण्याचा आनंद. ढोल ताशांच्या तालावर धरला अचूक ठेका. मिरजेत बेकायदेशीर गॅस रिफिलिंग जोमात, पुरवठा अधिकारी कोमात. बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करताना आग लागल्याची घटना. गॅस रिफिलिंग अड्डा जळून खाक. मोठी बातमी. मनोज जरांगेंच्या मुंबई दौऱ्यापूर्वी भुजबळांची नांदेडमध्ये भव्य सभा. कोणावर निशाणा साधणार? सांगली पोलीस मुख्यालयासह अनेक पुलांचे लवकरच लोकार्पण. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होणार. पालकमंत्री सुरेश खाडे यांची माहिती. सांगली महापालिकेचे दिवंगत कर्मचारी रवींद्र केसरे यांच्या कुटुंबांना विमा क्लेमच्या 40 लाखाची मदत. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते चेकचे वाटप. काँग्रेसकडून जागा वाटपाचा प्रस्तावच नाही. राष्ट्रवादी सोबत जवळपास मिटलं. उद्धव ठाकरेंनी थेटच सांगितलं. 23 जागांवर लढायची शिवसेनेची भूमिका. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून धुसफूस. संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं. भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोचमध्ये बनवली जाणार. देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा. काँग्रेस नेते सुनील केदार यांना धक्का. शिक्षा स्थगितीची मागणी सत्र न्यायालयाने फेटाळली. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.